केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये महागाई भत्त्याचा दर यापूर्वीच 50% वरून 53% केला आहे। या संदर्भातील एक सविस्तर व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे। त्याच धर्तीवर राज्य सरकार सुद्धा हा निर्णय कधी घेणार याची सर्वच राज्य सरकारी कर्मचारी वाट बघत होते। राज्य सरकारने 2 दिवसांपूर्वीच हा निर्णय घेऊन सर्व कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे। यामध्ये 7व्या वेतन आयोगानुसार, 6व्या वेतन आयोगानुसार आणि 5व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 3 वेगवेगळे शासन निर्णय शासनाच्या वित्त विभागाने निर्गमित केले आहेत। ज्यामध्ये किती आणि कशी वाढ करण्यात आली आहे, फरकाची रक्कम कधीपासून मिळणार, नवीन दर कधीपासून लागू होणार, इतर सर्व माहिती सांगितलेली आहे। ज्याबाबत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, महागाई भत्ता दरवाढ ही 1 जुलै 2024 पासून लागू करण्याचा निर्णय झालेला आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन 5व्या वेतन आयोगानुसार असेल, 6व्या वेतन आयोगानुसार किंवा 7व्या वेतन आयोगानुसार असेल, सर्वांना झालेली वाढ 1 जुलै 2024 पासूनच लागू असणार आहे। जे कर्मचारी 7व्या वेतन आयोगानुसार वेतन घेत आहेत त्यांच्या सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 50% वरून 53% करण्यात यावा। जे कर्मचारी 6व्या वेतन आयोगानुसार वेतन घेत आहेत त्यांच्या असुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 239% वरून 246% आणि जे कर्मचारी 5व्या वेतन आयोगानुसार वेतन घेत आहेत त्यांच्या असुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 443% वरून 455% करण्यात यावा असे आदेश देखील शासनाकडून देण्यात आले आहेत। झालेली ही महागाई भत्ता दरवाढ 1 जुलै 2024 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीतील थकबाकीसह येणाऱ्या फेब्रुवारी महिन्याच्या पगारामध्ये रोख देण्यात यावी असे सुद्धा आदेश शासनाने दिलेले आहेत। वित्त विभागाने निर्गमित केलेले हे 3ही शासन निर्णय शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत। वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तेव्हा फेब्रुवारी महिन्यातील मोठी, महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे राज्य सरकारी कर्मचारी वर्गासाठी। महागाई भत्ता वाढ लागू झाली असून 1 जुलै 2024 ते 31 जानेवारी 2025 पर्यंतचे ॲरियर्स सुद्धा फेब्रुवारीच्या पगारात देण्यात येणार आहेत। शासनाचे हे निर्णय आपल्या सहकर्मचाऱ्यांसोबत अवश्य शेअर करा आणि इतर महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सुद्धा जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।